पॉलिटिकल मत तर आहे माझं, पण मी ते मांडत नाही कारण बरेच असे काही काही सेन्सिटिव्ह टॉपिक्स आहेत. अशा लोकांना तर नरकात पण जागा नसेल. मला डिटेलमध्ये माहिती आहे की कोण कसं झोल करतात ते करोडेचं टेंडर वगैरे यायचं ते बाकी सगळे जे आहेत ते किती खायचे मसाला आणि यायचं थोडंसं. ऑडियन्स कसा रिॲक्ट करेल म्हणून आम्ही लोक घाबरून कधी काही बोलत नाही. सेनेकडेच झालं पाहिजे. मी लहानपणीपासून बघत आलोय की सेनेकडेच आहे. खूप वर्षापासूनची इच्छा होती की हे एकत्र यावे आणि फायनली ते झाले. आता फक्त असंच आहे की हे एकत्र राहिले पाहिजेत. असं नाही झालं पाहिजे की फक्त इलेक्शन झालं आणि इलेक्शन नंतर मग आपल्याला काहीतरी नवीन रिझल्ट ऐकायला भेटतोय. कोणाकडनं तिकीट मिळालं वगैरे तर जाशील तू राजकारणात. जर माझ्याकडनं काही चेंज करून मी लोकांना इन्फ्लुएन्स करू शकते जर काही चांगलं करण्यासाठी, तर व्हाय नॉट. नाही भाई, मी नाही करू शकणार कारण का मी काय नायक मधलं अनिल कपूर नाही. मी शिवाजी द बॉस आहे की असं चालणार आणि मी ते मागे ते सगळं होत राहणार. कारण का इतकं करप्टेड आहे आणि मी जर ते सुधारायला गेलो ते काय होणारच नाही. तुम्हाला आमच्याकडून सपोर्ट हवा आहे तर तुम्ही आमच्यावरती पण थोडं लक्ष द्या. तर आता आपण आहोत मुंबई सेंट्रलमध्ये. बऱ्यापैकी आपण बऱ्याच वयोगटातली वगैरेंची आपण मतं जाणून घेतली की मुंबईमध्ये हवा कुणाची आहे. तर जरा माझे मित्र आहेत कॉन्टेंट क्रिएटर्स, जरा त्यांची पण मतं मला जाणून घ्यायची होती. आता ह्याला दोस्तीचा फायदा म्हणता येतील का काय माहीत नाही. काय वाटतं प्रसाद, BMC इलेक्शन्स वगैरे फॉलो करतो BMC इलेक्शन्स? हो म्हणजे करतो फॉलो मी. तू करतोय आकाश? हा, करतोय तसं, करतोय थोडंफार. ओके. मला फक्त सांगा, कॉन्टेंट क्रिएटर म्हणून पॉलिटिकल ओपिनियन सोशल मीडियावर मांडायला प्रेशर वाटतं का? हां, वाटतं प्रेशर. असं नाही की प्रेशर नाही आहे, बिकॉज खूप सारे जे आपले फॉलोअर्स असतात ते वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंडने येतात. त्यांचं वेगळं कल्चर असतं आणि प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असतं. काही लोकांना ह्या पार्टीला केटर करतात, काही लोक त्या पार्टीला केटर करतात. तर जेव्हा आपण काय असं काय करतो तेव्हा बॅकलॅशेस होतात आणि आम्हाला असं प्रमोशनचं पण आलेलं की एवढं ह्या पार्टीसाठी रील करायचे आहेत असं की एवढे पैसे देऊ, हे करू ते करू. बट आता तो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल कॉल असतो करायचं की नाही करायचं. बट आम्ही डिसिजन घेतलं की नाही, ते त्या गोष्टीमध्ये नाही गेलेलं बरं, बिकॉज आम्ही ते एंटरटेनमेंट करायला बसलो आहे. सो ते आम्ही तेच केटर करू. ओके, तू काय म्हणशील आकाश याबद्दल? म्हणजे पॉलिटिकल मत तर आहे माझं, पण मी ते मांडत नाही कारण बरेच असे काही काही सेन्सिटिव्ह टॉपिक्स आहेत. पण काही काही विषय असं वाटतं की हे म्हणजे अशा लोकांना तर नरकात पण जागा नसेल. म्हणजे जसं की उन्नावमध्ये जे घडलं आहे आणि त्या व्यक्तीला कसं काय काय पाठिंबा मिळत चाललं आहे, मग ते असं सगळं जरा डिस्टर्बिंग वाटतं. पण असंच कोणत्याही एका पार्टीवर निगडीत काहीतरी प्रमोट करणं ते मला पटत नाही. ओके. राजसी तू काय म्हणशील? जरा इथे ये की. हाच जो प्रश्न आहे, मुलगी म्हणून वगैरे किंवा मुलगी कॉन्टेंट क्रिएटर म्हणून वगैरे, तुझ्यावर कधी असं प्रेशर राहिलं की तुला कुठला एक विषय सोशल मीडियावर ट्रेंड होतोय, काहीतरी सोशल इश्यू आहे पण तुला त्यावर ओपिनियन मांडायचं आहे, पण कधी असं होतं का की अरे मी मांडलं तर भाई मला लोक जज करतील की ही एकाच आयडिओलॉजीला फॉलो करणारी असावी किंवा असं काही? ऑफकोर्स ते आम्हाला भीती तर असतेच की जर आम्ही एका मुद्द्याबद्दल बोललो तर आपली ऑडियन्स कशी रिॲक्ट करणार. कधी कधी असं असतं की ॲक्च्युली आम्हा लोकांना खूप काय काय बोलायचं असतं किंवा खूप काही गोष्टींबद्दल आम्ही स्टोरीज वगैरे कशावरती तरी आमचे मतं ठेवू शकतो, पण ऑडियन्स कसा रिॲक्ट करेल म्हणून आम्ही लोक घाबरून कधी काही बोलत नाही. प्लस मुलगी पडतो तर मग खूप सारे लोक असतात जे आम्हाला DM वरती थ्रेटनिंग मेसेजेस पण पाठवतात की जर तू असं केलंस तर तसं होईल किंवा जे काही आहे. म्हणून नॉट ॲज अ मुलगी पण इवन बॉईज ते लोक पण स्वतःची मतं नाही मांडू शकत. कारण का मेन गोष्ट काय आहे की आम्ही इतकी मेहनत करतोय लोकांना हसवायला, पण जर आम्ही हे आमची मतं रिलेटेड टू आपले जे पण सोशल एन्व्हायरमेंट किंवा जे पण चालू आहे त्याबद्दल आम्ही काही बोललो तर आम्हाला ही भीती असते की एवढी मेहनत करूनसुद्धा आम्हाला बॅकलॅश येऊन फॉलोअर्स जाऊ शकतात. पण आय थिंक ऑडियन्स असं नाही बघत की हां कोणीतरी ते ह्याबद्दल बोलतंय. ऑडियन्स हेच बघते की हां यार ये लोक तो कुछ भी कर सकते करून. तर मला वाटतं की इट्स डिफिकल्ट. अरे आकाश मला सांग, आता जरा हिंदू महापौर, मराठी महापौर वगैरे ह्या असल्या पॉलिटिक्स हे वगैरे फॉलो करतोयस का तू? म्हणजे कळतं, म्हणजे अपडेट वगैरे ठेवतो का त्याबद्दल काही? हां, आता ठेवतो तर आहे, पण आता आता मी ज्या ठिकाणी राहतो तर तिथे मी असं बघत आलो आहे की कोणतरी मराठीच महापौर असावा. कारण मुंबई आता आपला म्हटली तर मराठीच आठवते. तर मग मला तरी असं वाटतं की मराठीच महापौर असावा. तुला काय वाटतं प्रसाद? मराठी. मराठी महापौर. हां, महापौर जो पण असेल तो मराठीच असला पाहिजे, हे माझं मत आहे. हां, आणि तेच माझं मत आहे की मराठी असला पाहिजे. आणि माझा टू बी ऑनेस्ट एक फ्रँक पण मत आहे की सेनेकडेच झालं पाहिजे.
बिकॉज जसं मी लहानपणीपासून बघत आलो आहे की सेनेकडेच आहे BMCचं आणि त्याच्याकडे जायला पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. ओके ओके. मल्हार, तुला काय वाटतं? BMC इलेक्शन्स करतो तू फॉलो? हां, थोडंफार करतो कारण का माझे बाबा BMCमध्ये आहेत कामाला, म्हणजे होते, तर त्यामुळे मला थोडंफार माहिती आहे त्यातलं. मग बाबा BMC मध्ये वगैरे होते इतकी वर्ष वगैरे, तर म्हणजे त्यांच्याकडनं वगैरे तुला कळलं असेल की कसं, म्हणजे आहे का सॅटिस्फाय आहे का आत्तापर्यंत मुंबईमध्ये काम तसं BMC कडनं? नाही, कारण का मला डिटेलमध्ये माहिती आहे की कोण कसं झोल करतात ते. कारण का करोडेचं टेंडर वगैरे यायचं ते बाकी सगळे जे आहेत ते किती खायचे मसाला आणि यायचं थोडंसं. तर त्यामुळे सब आपण बघतो की रोडची कामं पूर्ण झाली नाही आहेत कधी, म्हणून तेवढे ॲक्सिडेंट वगैरे होत असतात. आणि हा, रोडचं तू बोललास, रोडचे ॲक्सिडेंट्स. मला सांग, आता मुंबईमध्ये खड्ड्यांचा इश्यू वगैरे, आपण म्हणजे आधीची जनरेशन मुंबईच्या खड्ड्यांवर बोलायची, काय बोलतात त्याला, ट्रॅफिकवर बोलायची. आता बऱ्यापैकी AQIवर वगैरे वगैरे. आत्ताच्या पण यूथला असं खड्ड्यांचा वगैरे किंवा ते ट्रॅफिकचे वगैरे इश्यू तेवढे मोठे वाटतात ॲज अ कम्पेअर वगैरे, असे AQI जे खूप सोशल मीडियावर ट्रेंड असतात असे? आहेतच, कारण का खड्डे ते आहेतच, भरपूर आहेत. आणि आपल्या मुंबईमध्ये खड्डे कधी कमी होणार आहे काय माहिती. माझा एक मित्र होता, त्यांनी खूप वर्षानंतर कन्व्हिन्स करून फॅमिलीला त्यांनी बाईक घेतली आणि तो काय एवढा फास्ट रायडर वगैरे नव्हता, फक्त इथे तिथे जाण्यासाठी त्यांनी बाईक घेतली होती. पण तो नॉर्मली एका ब्रिजवरून जात होता आपल्याच एरियामध्ये आणि त्या ब्रिजवरून एक बाईक रायडर होता, तो फास्ट गेला. त्या खड्डा होता इकडे एवढा मोठा की त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा धक्का लागला आणि तो ब्रिजवरून पडला आणि जो चालू होता त्याचा पण मेजर ॲक्सिडेंट झाला. बट जो माझा मित्र होता तो ऑन द स्पॉट मेला. तर त्याचा इश्यू काय झाला की आमच्या एरियामध्ये ते पसरलं की अरे बाईक कुठल्याच पोराला घेऊन नाही द्यायची, म्हणजे त्यामुळे एक भीती होती. तर बिकॉज ऑफ दॅट रिझन ना माझ्या घरी घरच्यांनी मला कधी बाईक घेऊन दिली नाही. मी ॲक्टिवाच चालवतो आहे, जे काय आहे ते चालवतो, कारण का मला अलाउडच नाही आहे. कारण का तो इतका धक्का बसला होता आणि त्याचं वय काय 22 या 23 होतं ते. आणि ह्या टॉपिकवरती आम्ही किती बोललो आहे की अरे तुम्ही कधी रोड सुधारणार, कधी हे, आणि किती कंप्लेंट करणार, ते का सुधारत नाहीच आहे. असे किती खड्डे आहेत आणि आज आम्हाला बोलतात की आम्हाला फाईन मारतात की अरे तुम्ही फास्ट चालवतात, हे नाही ते नाही. ते तर पैसे खायचीच कामं आहेत आम्हाला जे फाईन मारतात ते. कारण का ते बघायचं कुठल्या टायमाला कोण आहे, कोणी हेल्मेट घातलं असेल तरी त्याला पकडायचं नाकाबंदीमध्ये आणि त्याला पकडायचं, PUC वगैरे नसेल तर. बट तुम्ही पैसे जर घेतात आहे आमच्याकडनं, लपून पण घेतात आहे, तसेही घेतात आहेत, पण त्या पैसे तर कामाला तरी लावा. ॲटलिस्ट तुम्ही रोड तर बनवा त्याचे. आता हे तर मुद्दा वेगळाच झाला, पण जेव्हा मला कळलं, आता माझे बाबा जे होते BMC होते, मला माहिती आहे किती करोडचं टेंडर निघायचं आणि किती झोल करायचे लोक, आणि ते एवढूसच यायचं. तर मुळात ते लोक सगळे पैसे वरतून पैसा तर यायचा, पण जे खाणारे मधले एवढे असायचे ना की तो पैसा आणि रोड बनूच नाही सकायचा. मग ते लोक ऑब्व्हियसली मातीच लावणार आहे ना, त्या खट्टा मिठ्ठा पिक्चरसारखं, इथे ते माती टाकायची आणि ते झालं. त्यामुळे तो इश्यू आहे आणि तो कधी नीट होणार काय माहिती. बस एवढंच होतं. ओके ओके. पूर्ण भडास काढली मल्हारने यार. धनंजय, मला सांग, तू बऱ्यापैकी पॉलिटिक्स वगैरे फॉलो करतोस, तो तुझं एकदम स्ट्रॉंग ओपिनियन पण वगैरे ठेवतोस, म्हणून तुला एक स्ट्रॉंग प्रश्न. मला सांग, हिंदू महापौर, मराठी महापौर वगैरे मुद्दा चालतोय BMC मध्ये या इलेक्शनला, त्यावर काय मत आहे? एक यूथ म्हणून, किंवा एक तू पण एक क्रिएटर आहेस त्यावरनं वगैरे, असं काय वाटतं तुला? मला वाटतं की मराठी महापौरच होईल. कारण की कोणतीही पार्टी जर तुम्ही महाराष्ट्रात करताय तर मराठीच महापौर बनवेल. बट आता जेव्हा आपण नगरसेवकवाले इलेक्शन येतात, महापौराचे इलेक्शन येतात किंवा मुख्यमंत्री वगैरेचे इलेक्शन येतात, तेव्हा हाच मुद्दा असतो, भाषेवरूनच मुद्दा असतो. बट जेव्हा आपण बघतो, जेव्हा ह्याचे लोकसभेचे वगैरे इलेक्शन असतात, तेव्हा हिंदू मुस्लिम वगैरे, तर आपल्याला समजलं पाहिजे की हा खूपच पॉलिटिकल आपण हे असतो की पॉलिटिक्स करण्यासाठी हे मुद्दे आणले जातात. बाकी हिंदू म्हणजे मराठी किंवा दुसरा कोणती परप्रांती असा. तर मला वाटतं की कोणीही झालं तरी त्यांनी काम चांगलं केलं पाहिजे. मराठी किंवा दुसरा, मला असं काय हे नाही त्यातबद्दल. कोणत्या पक्षाबद्दल वगैरे असं तुला वाटतं की कोणता पक्ष वगैरे, एक असं वाटतं का की कुठला हा पक्ष वगैरे चांगला काम करतो किंवा हा पक्ष नाही एवढा खास वगैरे, असं काही? चांगलं काम करतो. सगळे पक्ष सेमच आहेत. बघायला गेलं तर सगळ्यांना माहिती आहे, सगळे पक्ष एकमेकाला ओळखतात आणि सगळे पॉलिटिशियन एकमेकाला ओळखतात. त्यामुळे सगळे पक्ष सेमच आहेत. फक्त कोण कधी काम चांगलं करेल आपण बोलू नाही शकत त्याला, आणि कधी तो काम करून दाखवेल. जसं इलेक्शन जवळ येतात तसं काम करायला सुरुवात करतात.
कारण की त्यांना दाखवायचं असतं की आम्ही काहीतरी केलं आहे. आणि जर नाहीच केलं तर हेच हिंदू मुस्लिम किंवा मराठी या मराठी हे असे मुद्दे असतात. तर हेच असतं. ओके. अँड तुझं काय मत आहे ह्याच्यावर अँडी? मराठी महापौर झाला पाहिजे. हम्म. म्हणजे कारण की आपण राहतोय महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, तर मग मला असं वाटतं की इकडे मराठी असेल तर ते खूप चांगले अंडरस्टँड करू शकतात. त्यांच्याकडे आपण आपले मुद्देसुद्धा ठेवू शकतो, अशा एक वाटतं असं. कारण की मराठीमध्ये थोडासा इश्यू येऊ शकतो. काय इश्यू येऊ शकतो असं वाटतं तुला? म्हणजे थोडा फोकस जो असतो ना तो शिफ्ट होतो असं मला वाटतं. लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन असतो, जसं की म्हणजे आम्ही राहतो मुंबई सेंट्रलमध्ये, सो तिकडे असे बरेच असे वेगळे गटसुद्धा बनले आहेत की म्हणजे स्वतः परप्रांतीय त्या लोकांचे स्वतःचे एक गट बनले आहेत की हां, ह्या लोकांच्या विरोधामध्ये आपण असं राहायचं वगैरे असं सुद्धा आहे. सो मला असं वाटतं हे जर का अमराठीच्या हातात गेलं तर थोडासा इश्यू येऊ शकतो आपल्यासोबत, असं मला वाटतं. ओके ओके. ठाकरेंच्या युतीवर वगैरे काही 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 विचार किंवा काही मत वगैरे? 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत. मी तर खूप आनंदी आहे की म्हणजे फायनली ती वेळ आली आहे की म्हणजे परत ते दोघं एकत्र झालेत. असं तर खूप वर्षापासूनची इच्छा होती की हे एकत्र यावे आणि फायनली ते झाले. आता फक्त असंच आहे की हे एकत्र राहिले पाहिजेत. असं नाही झालं पाहिजे की फक्त इलेक्शन झालं आणि इलेक्शन नंतर मग आपल्याला काहीतरी नवीन रिझल्ट ऐकायला भेटतोय, तर असं काही झालं नाही पाहिजे. हे एकत्र असले तर खूप जास्त पॉवरफुल राहतील. बिकॉज आत्ताच्या अगोदरचं जेवढं इलेक्शन झालं आत्तापर्यंतचं, त्या इलेक्शनला जर तुम्ही बघत आलात तर त्याच्यामध्ये खूप इश्यू येत आहेत. आपण मत कोणाला देतोय आणि त्यानंतर फुटाफूट होते आणि त्यानंतर आपल्याला समजत नाही, अरे नाही मला हे करायचं नव्हतं, आणि ते सडनली आपल्याला सरप्राईज भेटतंय की अरे नाही हे असं नाही, आता हे सगळं चेंज झालं. सो मला तरी असं वाटतं की हे दोन बंधू आता एकत्र झालेत तर आता एकत्र राहिले पाहिजेत आणि मग मग आपण काहीतरी वेगळं चेंजेस आपल्याला बघता येईल, असं मला तरी वाटतं. ओके ओके ओके. ताई, तुला जरा वेगळा प्रश्न विचारतो मी. मुंबईतल्या वुमन सेफ्टी वगैरे बद्दल वगैरे बरेच वेगवेगळे मी ओपिनियन ऐकले वगैरे. तुझं काय मत आहे त्याच्यावर? मुंबईमध्ये खूप सेफ्टी आहे. कारण की बाहेरच्या देशात जे चाललं आहे, 7च्या किंवा 8च्या नंतर मुलगी बाहेर निघू शकत आहे. पण मुंबईमध्ये अख्खी रात्र मुलगी फिरू शकते. कारण की सगळ्यांवरती विश्वास आहे. कारण की मुलीला कोण हात लावू शकत नाही इथे. म्हणून मुंबईमध्ये तर मुलगी खूप सेफ्टी आहे. BMC इलेक्शनवर वगैरे काय मत आहे तुझं? BMC इलेक्शन तर बोलायला काय नाही, पण इलेक्शन आलं की सगळीजणं कामं करायला सुरुवात होते. नाहीतर तोपर्यंत जो तो आपल्या आपल्या दुनियेत असतं. कारण की आत्ताच मी एक ऐकलं की खड्ड्यांचं, जिथे तिथे आता मी जवारी बाजारमध्ये काम करते, पण एवढा ट्रॅफिक जाम आहे, सगळीकडे खोदून ठेवलेलं आहे. म्हणजे जायला रस्ता नाही. जिथे 15 मिनटं लागतात तिथे 1.5 तास लागतो ऑफिसला पोचायला. त्याच्यामुळे इलेक्शन आलं की सगळीकडे खोदाखोदी तर पहिली चालू होते. म्हणजे कामं इलेक्शन आली की चालू होतात. तर ती त्या लोकांनी पूर्वरित करून ठेवावी असं माझं मत आहे. ओके. मला फक्त विचारायचं तुम्हा लोकांना, काही यूथ लीडर्स वगैरे माहिती आहेत आता, कुठल्याही पार्टीचे असू दे, पण कोणते यूथ लीडर्स वाटत आहेत की भाई हां आम्हाला हे माहिती आहेत, भले चला त्यांच्याबद्दल काही अपडेट नाही पण आम्हाला हे यूथ लीडर्स आहेत हे माहिती आहे, असं कोणी आहे? अशी नावं वगैरे काही? आदित्य ठाकरे बस एकच? आणि अमित ठाकरे आहे. परत सॉरी. इकडचं आता मुंबईचं हे दोघंच माहिती होते मला, आणि एक कृष्णराज माडिक आहे कोल्हापूरचे, ते माहिती आहे. बाकी नाही. सेम आदित्य ठाकरे, अमित ठाकरे. पॉलिटिशियन्सनी इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे का? हो, की हो. त्यांनी फक्त कामावरच फोकस केला पाहिजे? आय गेस यूथला जास्त जर त्यांना आपला मेसेज पोचवायचा आहे, केटर करायचं आहे, तर आय गेस आता मीम टाईप पण लोक बनवतात. जसं मी बघितलं आहे, काँग्रेसचं बघितलं, BJPचं बघितलं, एकामेकांवरती असे ते लोक शॉर्ट्स फायर करतात, जसं आपण आपल्या स्लँगमध्ये बोलतो. तर ते लोकांनी सोशल मीडिया थ्रू राहायला पाहिजे ॲक्टिव्ह. त्याच्याने ते लोक त्यांची कामं लोकांना कळतील की ते काय करतायत, कुठे जात आहेत, कोणाला भेटत आहेत. तर ते करून आय गेस अजून ते लोकांना त्यांच्याबद्दल त्यांचं मत काय आहे, की ते लोक पुढे त्यांचे प्लॅन काय ते कळतील. कारण सारखं सभा घेता येत नाही, जसं आधी पूर्वी व्हायचं. तर आता आय गेस सोशल मीडिया हा खूप मोठा माध्यम आहे टू रीच यूथ ऑडियन्स. ओके ओके. आकाश, आता मगाशी मल्हारला मी जो प्रश्न विचारला तोच विचारतो तुला. मुंबईच्या खड्ड्यांचा वगैरे प्रश्न आहे, पण आता जरा AQIचा प्रश्न पण खूप ट्रेंडिंगमध्ये आला आहे. त्यावर काय तुझं मत किंवा काही ओपिनियन वगैरे आहे का? ते काय आता एवढं यूज टू झालो आहे AQI वगैरे, त्याचं काय एवढं मॅटर नाही करत ती गोष्ट. पण आता असंच वाटतं की साधा खोकला जरी झाला तरी AQI मुळेच खोकला झाला असं वाटतं, काय करत नसून. म्हणजे असं काही
हे वगैरे काय करत नसून पण पण ते काय आहे ते तात्पुरतं आहे, बाकी काय असं वाटत नाही. EQIचं हे एवढं हे हां, तर ते प्रिकॉशन्स घेत आहेत. आता म्हणतायत की इकडे तुम्ही शेकोटी नाही लावायची. आता BMCने सांगितलं आहे, शेकोटी नाही लावायची, त्यावर बंदी आहे हे ते. पण ते काय वाटत नाही मला एवढं त्याचं. आता मध्यंतरी पाऊस पडून गेला आणि मग AQI तेव्हा आपला हे झालेला होता. क्वालिटी तेवढी म्हणजे जास्त नव्हती, आता कमी होती. पण काय ती आता आहे तशीच आहे. मला एवढं काय ते कन्सर्न नाही वाटत त्याचा. ओके. धनंजय, तुला काय AQI वर वगैरे म्हणणं मुंबईच्या? तुझा खूप अभ्यास आहे या हो, सगळ्या हो, बाबतीत हो. वगैरे म्हणून तुला विचारतोय. अभ्यास तर नाही बट अभ्यास हां बट आपली कंडिशन एवढी खराब नाही जेवढी दिल्ली साईड आहे तेवढी. तर मी आता नोटीस केलं आहे जिथे जिथे कन्स्ट्रक्शन चालतात तिथे बाहेर एक बोर्ड लावलेला असतो, त्याच्यावर सगळं लिहिलेलं असतं AQI किती आहे असं वगैरे लिहिलेलं असतं. तू कदाचित बघितलं असं दिसेल तुला. तर जास्त करून प्रदूषण ह्याच्यामुळेच होतं, कन्स्ट्रक्शन वर्क करून जी धूळ उडते ह्यानेच जास्त होतं. गाड्यांनी एवढं नाही होतं बट एवढं नाही होत जेवढं कन्स्ट्रक्शनने होतं. तर BMCने ह्याच्यावर जर काही केलं तर आपला AQI कमी होऊ शकतो असं मला वाटतं. ओके. एक आहे की मी आता बरेच बघितले काही कॉन्टेंट क्रिएटर होते आणि म्हणजे बऱ्यापैकी पोरी वगैरे असं तसं की आता काही इलेक्शन्सला उभे आहेत. तर तुम्हाला वाटतं की ते म्हणजे इतके एक्सपिरियन्स नाही आहेत. ओके, ते आपल्याच एजचे वगैरे असतील, आय थिंक सो आपल्यापेक्षा लहान असतील, 25-26चे वगैरे असतील. तर त्यांना तितके प्रॉब्लेम्स कळू शकतील जसे म्हणजे ते यंग आहेत, इतके एक्सपिरियन्स नाही आहेत. तरी पण त्यांना तेवढे प्रॉब्लेम्स ते सॉल्व्ह करू शकतील का? काय वाटतं? मला असं वाटतं की ते म्हणजे आपल्या त्या कॅटेगरीच्या लोकांचे ती प्रॉब्लेम समजून घेऊ शकते एका लेवलला. म्हणजे त्या लेवलला मॅच करायला आता फॉर एक्झाम्पल ती 25 वर्षाची आहे आणि तिला 45 वर्षाच्या माणसाचं कसं काय कळेल? मला असं वाटतं बेसिकली की सेम लेवलचं आता तिचे आई-वडील असतील, ते कोणी जर असेल पॉलिटिक्समध्ये, तर ते मे बी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. रादर दॅन ती आता यंग लोकांना केटर करू शकते कारण की ती आता त्यांना हे करू शकते, काय म्हणतात, त्यांच्यासोबत कनेक्ट होऊ शकते किंवा काय. एक आता यूथ लीडर जसा असतो, तसं बेसिकली तो रोल प्ले करू शकते त्यांच्या बाबतीत. म्हणजे ह्याचं बोलणं बरोबर आहे, बट कसं आहे की दोन्ही साईड पण प्ले करू शकतात. कधी कधी खूप ॲम्बिशियस पण व्यक्ती असतो, यंग असतो, तर त्याला काहीतरी प्रूव्ह करायचं असतं, तर तो अजून एक्स्ट्रा मेहनत घेऊन काहीतरी बदल घडवायचं घडेल जे आपण जे सिनियर असतात ते त्यांच्याकडनं नाही मिळत. तर जे त्यांना काहीतरी करून दाखवायचं त्या इच्छेने ते अजून एक फर्दर स्टेप 1-2 जाऊन आणि चांगलं करतील, ते हे पण होऊ शकतं. म्हणजे दोन साईड आहेत, त्याचे दोन पैलू आहेत. हे पण होऊ शकतं किंवा पॉझिटिव्ह तरी जाऊ शकतं किंवा निगेटिव्ह तरी जाऊ शकतं. तर तसं आहे मला तरी वाटतं. राजसी, मला सांग, तुला अशी चान्स मिळाला, कोणाकडनं तिकीट मिळालं वगैरे, तर जाशील तू राजकारणात? तुला वाटतं प्रॉब्लेम सॉल्व्ह वगैरे करण्यासाठी वगैरे? हां, ऑफकोर्स जर म्हणजे जर माझ्याकडे आहे ती पॉवर की मी काही चेंज करू शकते तर ऑफकोर्स नाही नाही, तू इलेक्शन लढशील का कोणत्या पार्टीकडनं? जर तुला ABCD पार्टीची ऑफर आली की राजसी तू इथून इलेक्शन लढ, तू कन्सिडर करशील का की हां भाई मी करू शकते, जर हे लोक करू शकतात तर मी पण करू शकते, असं वगैरे वाटतं का? जर मी माझ्यामुळे काही चेंज आणू शकते तर ऑफकोर्स मी ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करेन. कारण का ॲज हे लोक बोलले की आपल्याकडे फॉलोअर्स आहे आणि आपण यूथबरोबर कनेक्ट करू शकतो. तर आय फील जर माझ्याकडनं काही चेंज करून मी लोकांना इन्फ्लुएन्स करू शकते जर काही चांगलं करण्यासाठी, तर वाय नॉट. आय विल ऑफकोर्स टेक द अपॉर्च्युनिटी. बाई, हा व्हिडिओ आता व्हायरल होऊन पुढच्या वेळेस मिळते वाटतं तिकीट तुला. मग मला तू काय सांगशील? तुला ऑफर आली अशी तर तू लढशील इलेक्शन? नाही भाई. बऱ्याच इन्फ्लुएन्सर्सना मिळते ऑफर आजकाल. नाही भाई, मी नाही करू शकणार. कारण का मी काय नायकमधलं अनिल कपूर नाही. नाही, मी शिवाजी द बॉस आहे की असं चालणार आणि मी ते मागे ते सगळं होत राहणार. कारण का इतकं करप्टेड आहे आणि मी जर ते सुधारायला गेलो ते काय होणारच नाही. ते हळूहळू होणार आहे. तर मला वाटत नाही की मी ते सगळं करेल. कारण बाकी जे करतात आहे आपण त्यांना वोट देतोय आणि जे कोणी क्रिएटर आहेत जर ते करत असतील मी त्यांना सपोर्ट करेल. पण मला उमेदवार आहे. हां, उमेदवार जे कोणी असतील ते क्रिएटर ते उमेदवार आहेत त्यांना मी सपोर्ट करेल. बट मला ते जमणार नाही. बट आता जे नवीन उमेदवार आहेत जे कोण आहेत, आता मी एक मध्ये राघव चड्डाचा व्हिडिओ बघत होतो की त्यांनी ते आपल्या क्रिएटर्स लोकांना एक कॉपीराईट वगैरे येतो, त्यांनी एक मस्त टाकलं होतं. तर मी ते खूप फॉलो केलं होतं की हा जो टॉपिक आहे त्यांनी जो उचलला तर तो आम्हा सगळ्या क्रिएटरला खूप फायद्याचा आहे. कारण का या टॉपिकवरती कोण बोलत नाही. बऱ्याच लोकांचे यूट्यूब चॅनल्स गेले आहेत, इंस्टाग्राम चॅनल गेलं आहे माझा स्वतःचा. तर हे जे टॉपिक जे आहेत त्यांनी त्यावरती पण लक्ष दिलं तरी कळेल. तर तुम्हाला आमच्याकडून सपोर्ट हवा आहे
तर तुम्ही आमच्यावरती पण थोडं लक्ष द्या. अच्छा, म्हणजे कॉन्टेंट क्रिएटरशी पण वोट बँक बनू शकते. ऑब्व्हियसली आम्ही भरपूर आहोत. आता आधी खूप कमी होते, पण आता आफ्टर कोविड खूप वाढले होते आम्ही. म्हणजे क्रिएटर खूप जास्त आहेत. तर तुम्हाला आमच्याकडून जर काय हवं आहे तर तुम्ही ती अपेक्षा ठेवा की तुम्ही पण आम्हाला हेल्प करा. आम्ही तर तुमच्याकडे येतोय मदतीला. जसं तुम्ही इलेक्शनच्या टायमाला प्रकट होतात ना, तसं आमच्याकडे पण तुम्ही या. पण आता एवढं करप्टेड झालं आहे सगळं की आम्हाला अपेक्षाच नसते. फक्त आम्हाला माहिती आहे ते इलेक्शनच्या अगोदर 1 हफ्ता अगोदर येणार आहेत. हां, वोट द्या, वोट द्या. हे करा, नारळ निशाणी, हे निशाणी. ओके. धन्यवाद. बऱ्यापैकी आपण जाणून घेतली मतं कॉन्टेंट क्रिएटरशी पण, त्यांच्या मित्रांची पण. बऱ्यापैकी सगळ्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ह्याच्याबद्दलच होता की मुंबईचा म्हणजे आजचा तरुण किंवा कॉन्टेंट क्रिएटर असतील, सोशल मीडिया यूज करणारे ते आहेत, तेवढे कन्सर्न आहे त्यांना मुंबईच्या इलेक्शन्सबद्दल किंवा मुंबईच्या पॉलिटिक्सबद्दलही एकूणच. तर बऱ्यापैकी चांगला सगळ्यांनी आपापली मतं मांडली त्यांच्या परीने. तर आपण अशीच अजून मुंबईमध्ये हवा कुणाची या सेगमेंटमध्ये परत भेटूच. पाहत राहा बोलभिडू.